नमस्कार, मी तुषार शेटे. बातमी 36 जिल्ह्यांची बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनला सुरुवात करण्याआधी एक मोठी ब्रेकिंग न्यूज येते आहे कोल्हापूरमधनं. कोल्हापुरात 2 प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये पदभार स्वीकारण्यावरनं वाद झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे. इचलकरंजी महापालिकेतला हा प्रकार आहे. ओमप्रकाश दिवटे यांची बदली करून पल्लवी पाटील यांच्या बदलीचे आदेश आलेले होते. मात्र दिवटे यांनी बदलीला मॅटमधून स्थगिती आणत चार्ज देण्यास नकार दिलेला होता. आज पल्लवी पाटील यांनी चार्ज घेतला होता आणि दिवटे यांना कामकाज करायला नकार दिलेलं होतं. 2 अधिकाऱ्यांमध्ये बराच वेळ खुर्चीवरून घमासान सुरू होतं. अखेरीस दिवटे यांनी कागदपत्र सादर केल्यानंतर पल्लवी पाटील यांनी पदभार सोडलेला आहे. अधिक माहिती जाणून घेऊयात. आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. ज्ञानेश्वर, नेमका काय प्रकार आहे? जर मॅटची ऑर्डर होती तर पल्लवी पाटील यांनी का वाद घातला? आपल्याला माहितीच आहे की नेहमीच राजकारणी लोकांच्या मध्ये खुर्च्यांचा खेळ होते. मात्र आता IAS अधिकाऱ्यांच्या मध्ये हा खुर्च्याचा खेळ आहे ते इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये रंगल्याचं पाहायला मिळते. खरं तर ओमप्रकाश दिवटे यांची बदली आहे ती प्रशासनानं केली होती. तसा आदेश त्यांना प्राप्त झाले होते आणि त्यांच्या जागी पल्लवी पाटील यांची नियुक्ती आहे ती करण्यात आली होती. मात्र ओमप्रकाश दिवटे हे मॅटमध्ये गेल्यानंतर त्यांच्या या बदली आदेशाला स्थगिती आहे ती मिळाली. मात्र ती ऑर्डर पल्लवी पाटील यांच्यापर्यंत पोहोचली नव्हती. त्यामुळे आज सकाळी पल्लवी पाटील ह्या इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये दाखल झाल्या आणि त्यांनी आयुक्त पदाचा आहे तो चार्ज स्वीकारला. मात्र ओमप्रकाश दिवटे हे चार्ज सोडायला तयार नव्हते. त्यांचं म्हणणं होतं की माझ्या बदलीला स्थगिती मिळालेली. मात्र दोघंही आपल्या भूमिकेवरती ठाम होते. त्यामुळे दोघांच्या मध्ये आहे तो वाद काही काळ रंगला. अखेर ओमप्रकाश दिवटे यांनी या संदर्भातली कागदपत्र पल्लवी पाटील यांना सादर केल्यानंतर त्यांनी हा पदभार स्वीकारला. मात्र एकूणच पाहायला गेलं तर खुर्चीचा खेळ हा चांगला अगदी खरं ज्ञानेश्वर, खुर्चीचा खेळ रंगल्याचं पाहायला मिळते. जर आपण एका ठिकाणी बघितलं तर दोघेही अधिकारी त्यांच्या दृष्टीने बरोबर आहेत. पल्लवी पाटील यांना चार्ज स्वीकारायला सांगितलेला होता, त्यामुळे त्या चार्ज स्वीकारायला गेल्या. मात्र दिवटेंकडे मॅटची ऑर्डर होती. मात्र जे फोटो आता आपण प्रेक्षकांना दाखवतो आहोत, आयुक्त पदाच्या खुर्चीमध्ये 2 जण बसलेली आहेत. त्यामुळे आता इचलकरंजी वासियांच्या या 2 आयुक्तांची चर्चा जरा जास्तच रंगलेली असेल.